हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सखी कॉमर्स क्लास. आज आपण पैसा या टॉपिकमधील पैशाचे प्रकार पाहणार आहोत. वस्तू विनिमयातील अडचण दूर करण्यासाठी मानवाने पैशाचा किंवा मुद्रेचा शोध लावला. मानवाच्या प्रगतीबरोबर पैशाच्या अवस्थेत बदल होत गेला आहे. पैशाचे प्रकार: पहिला वस्तू पैसा, दुसरा धातू मुद्रा, तिसरा कागदी पैसा, चौथा पत पैसा, पाचवा अंकीय पैसा, सहावा कूट पैसा. त्यातील पहिला प्रकार वस्तू पैसा. मानवाने विविध अवस्थेत वेगवेगळ्या वस्तू पैसा म्हणून वापर केला. जसे शिकारी अवस्थेत मानवाने जनावरांचे कातडे, केस, आडे इत्यादी वस्तूंचा पैसा म्हणून वापर केला. नंतर पशुपालन अवस्थेत निरनिराळे प्राणी, गाय, बैल, मेंढ्या इत्यादी प्राण्यांचा पैसा म्हणून वापर केला. पाषाण युगात नंतर मानवाने विशिष्ट आकाराचे दगडे, कवड्या, शिंपले इत्यादी पैसा म्हणून वापर केला. नंतर शेती अवस्थेत मानवाने धान्याचा म्हणजेच गहू, ज्वारी, बाजरी इत्यादींचा पैसा म्हणून वापर केला. वस्तू पैसा वापर करताना मानवास काही अडचणी जाणवल्या. पहिला, पैसा म्हणून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचा दीर्घ काळपर्यंत साठा करता येत नसे. समजा आपण जनावरांचे कातडे पैसा म्हणून वापर केला असाल तर दीर्घकाळ आपण ठेवू शकत नाही, त्याचा वास येईल. त्यामुळे हा पैसा काही अडचणी निर्माण झाल्या या वस्तू पैशाबद्दल. दुसरा, या वस्तूंचा साठा करण्यास बराच खर्च येईल. समजा आपण काही वस्तू म्हणून प्राण्यांचा वापर केला जात असेल, पण त्या साठवण्यासाठी त्यांची देखरेख करण्यासाठी खूप खर्च येत असेल. त्यामुळे हा वस्तू पैशाची अडचण सगळ्यांना जाणवली. तिसरा, काही पैसा म्हणून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे तुकडे किंवा विभाजन करता येत नसे. समजा आपण प्राण्यांचा पैसा म्हणून वापर केला, त्याचं विभाजन करता येत नाही, ही अडचण वस्तू पैशात जाणवली. नंतर पैसा म्हणून या वस्तूंना सर्व मान्यता मिळू शकली नाही. समजा आपल्याकडे इथं वस्तू म्हणून आपण प्राण्यांचा वापर करत असे, पण दुसरीकडे वस्तू म्हणून अन्नधान्याचा वापर केला आहे, म्हणून सर्वीकडे मान्यता नसल्यामुळे वस्तू पैशाची अडचण सगळ्यांना जाणवली. ही वस्तू पैशाची अडचण दूर करण्यासाठी मानवाने धातू मुद्रा, धातू पैसा ही कन्सेप्ट उदयास आली. वस्तू पैशावरील अडचणीवर उपाय म्हणून मानवाने धातू मुद्रा म्हणजेच विविध नाण्यांचा पैसा म्हणून वापर करू लागला. जसे तांबे, लोखंड, सोने इत्यादी धातूंचा तुकडा मानवाने पैसा म्हणून वापर करू लागला. सोने, चांदी, पितळ यासारखे धातूंचे काही ठराविक वजन, कस आणि आकार असणारे दगड तुकडे तयार करण्यात आले. या तुकड्यांवर किंमत दाखविणारा ठसा किंवा राजमुद्रा होता. जसे या धातुमुद्रेच्या सहाय्याने विनिमय किंवा देवाणघेवाण व्यवहार होऊ लागला. धातुमुद्रेचा पण काही दोष आहे. पहिला काय, धातुमुद्रेचा वापर करणे खूप कष्टाचे व त्रासाचे झाले. दुसरा, मोठ्या संख्येने नाण्याची वाहतूक करणे कठीण झाले. आता आपण नाण्याचा वापर करत असल्यामुळे मोठ्या संख्येने त्याची मागणी असते, त्यामुळे वाहतूक करण्यासाठी पण काही अडचणी आल्या. तिसरा, बऱ्याच धातूंच्या मर्यादित साठ्यामुळे मागणी इतकी नाणी पुरवणे कठीण झाले. आता सगळेजण धातुमुद्रेचा वापर करत असल्यामुळे सगळ्यांना धातुमुद्रा पुरवणे हे कष्टाचे झाले. त्यामुळे हा एक धातुमुद्रेतील दोष आहे. लास्ट, मौल्यवान धातू सतत वापरल्याने त्याची झीज होऊन त्याचे वजन कमी होत असल्याने त्याची किंमत पण कमी होते. उदाहरणार्थ एक्झाम्पल, सोन्याचे काही नाणे आहेत, त्याचा सतत वापर केल्यामुळे त्याची झीज होते, त्यामुळे त्याची व्हॅल्यू पण काय होते, कमी होत जाते. हे सगळे काही धातुमुद्रेतील दोष आहेत. आता नेक्स्ट आहे कागदी मुद्रा. धातू पैशावर अडचण आहे ते दूर करण्यासाठी मानवाने कागदी पैशाचा वापर केला. यासाठी सरकारने विविध विशिष्ट आकार असलेल्या कागदाच्या तुकड्यावर सरकारी मुद्रा किंवा राज्याचे चित्र असलेले चलन प्रस्थापित केले. आणि प्रत्येक या चलनावर प्रत्येक वस्तूंची किंमत, मूल्य लिहिलेली होते. सुरुवातीला हे काम खाजगी बँकेकडे होते, नंतर हे काम मध्यवर्ती बँकेकडे सोपवण्यात आलं आहे. कागदी पैशातील दोष म्हणजे सगळ्यांनी कागदी पैशाचा वापर केल्यामुळे सगळ्यांना कागदी पैसा पुरवणे शक्य झाले नाही. आणि दुसरा,
कागदी पैशाचा वापर जास्त केल्यामुळे चोरी होण्याची पण शक्यता होती. तिसरा, जर कागदी पैशाचा वापर केल्यामुळे जर आपण पावसात वगैरे गेलो की ते भिजण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळे कागदी पैशावरील दोष आहे. पतपैसा. व्यवहार 2 प्रकारचे असतात. एक रोखीचे व्यवहार आणि दुसरा उधारीचे व्यवहार. रोखीच्या व्यवहारात कागदी चलन अपुरे पडत असल्यामुळे सगळेजण उधारीच्या व्यवहाराकडे चा वापर करत आहेत. उधारीच्या व्यवहारामध्ये लेखी किंवा तोंडी आश्वासन दिली असतात. या आश्वासनावर व्यवहार पूर्ण केले जातात. या आश्वासन 2 व्यक्तींमधील परस्पर विश्वास, त्या व्यक्तींचा बाजारपेठेतील पत किंवा लौकिक इत्यादी घटकावर अवलंबून असते. पतपैशातील काही उदाहरणे आहेत. एक वचनचिठ्ठी, धनादेश, हुंडी, अधिकर्ष. या सगळ्या काही पतपैशाची काही उदाहरणे आहेत. व अंकीय पैसा. ई अथवा अंकीय पैसा हा भौतिक स्वरूपात नसतो, जसे कागदी पैसा किंवा धातू पैसा. ई पैशाची साठवण किंवा विनिमय देशातील बँकिंग व्यवस्थाद्वारे होते. यासाठी संगणक, इंटरनेट, दूरसंचार यातील क्रांतीमुळे तसेच त्यांच्या वाढत्या वापरामुळे ई पैशाचा वापर सातत्याने वाढत आहे. ई पैशाची काही उदाहरणे आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग. हे सगळे ई पैशाची उदाहरणे आहेत. सध्याच्या आधुनिक काळात सगळेजण इलेक्ट्रॉनिक बँकिंग आज जे म्हणतो तेच याला ई अथवा अंकीय पैसा असे म्हणतात. कूटपैसा. परस्परांशी जोडलेल्या संगणकीय जाळ्याच्या माध्यमातून सदर पैशाचा वापर केला जातो. हा पैसा सगळीकडे मान्यता असतो. हा कायदेशीर मान्यता किंवा मूल्य साठवणे ह्या कूटपैशाद्वारे केले जाते. एकंदरीत आपण जे पैसा वापरतो त्याला काही मर्यादा असतात. त्या आपल्या देशापुरता मर्यादित असतात. पण हा कूटपैसा आपण याला काही मर्यादा न राहता ते आंतरराष्ट्रीय लेवलवर ते काम करतात. त्यामुळे हे पैसा आपण साठवू शकतो. Thank you everyone for watching my video. Please subscribe Saki Commerce Class for more videos.